वसई येथील काँग्रेस भवनात अनधिकृत प्रवेश करून गैरवर्तन व बदनामी केल्याचा आरोप करत भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीने लेखी तक्रार वसई पोलिसांकडे देण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी विरार परिसरातील काँग्रेस भवनात काही व्यक्तींनी अनधिकृतपणे प्रवेश केला। या घटनेत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात असभ्य वर्तन केल्याचा आरोप तसेच बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। तक्रार पत्रात नमूद केल्याप्रमाणे संबंधित व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच काँग्रेस खाजगी मालमत्तेत आक्रमण करून प्रवेश केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या प्रकरणी वसई पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान या आरोपांबाबत भाजप पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। या घटनेमुळे विरार परिसरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सर्वांना नमस्कार। आज वसई विरारच्या भाजपाच्या लोकांनी बेकायदेशीरपणे आणि संविधानाला अभिप्रेत नसलेलं आणि भारतीय कायदा मोडणारं असं एक कृत्य केलेलं आहे, जे आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्टच्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये बेकायदेशीरपणे घुसले। पोलिसांची कुठली परवानगी नव्हती आणि त्यांनी हे बेकायदेशीर कृत्य करून जे एक प्रकारे त्यांनी या भारतीय लोकशाहीला काळीमा फासलेला आहे, त्या विरोधात आज आम्ही वसई पोलीस ठाण्यामध्ये लेखी पत्र देऊन तक्रार केलेली आहे की त्वरित भाजपाच्या ह्या हरामखोर लोकांवरती गुन्हे दाखल व्हावे आणि ते गुन्हे दाखल झालेच पाहिजेत। म्हणून आम्ही मागणी केल्यावरती वसई पोलीस स्टेशनचे इंचार्ज घाडीगावकर साहेबांनी आम्हाला शाश्वती दिलेली आहे की उद्या सकाळपर्यंत तो गुन्हा दाखल होईल। धन्यवाद।